नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इझी MPSC या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती शिपाई हमाल लिपिक या परीक्षेचा अंदाजित कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो आणि आपली दुसरी रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत येऊ शकते या संदर्भामध्ये खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट रिस्पॉन्स शीट आपल्याकडे या ठिकाणी आली होती आणि ती सर्वांनी या ठिकाणी चेक केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याकडे सेकंड रिस्पॉन्स आपल्याकडे या ठिकाणी येणार आहे आणि तिसऱ्यांदा आपलं हे नॉर्मलायझेशन आपलं तिसऱ्यांदा या ठिकाणी होणार आहे। बघा खाली काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, 1 मार्च सन 2024ला आपल्याकडे या ठिकाणी फर्स्ट रिस्पॉन्स आपल्याकडे आली होती आणि ती सर्वांनी या ठिकाणी चेक केलेली आहे। बघा काय खाली काय सांगितलंय, 2 मार्च ते 4 मार्चपर्यंत आपल्या ठिकाणी ऑब्जेक्शन विद्यार्थी मित्रांनो घ्यायचं होतं। या 2 दिवसामध्ये आपल्या ठिकाणी ऑब्जेक्शन या ठिकाणी घ्यायचं होतं आणि ते सर्वांनी घेतलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, ती ऑब्जेक्शन घ्यायची लिंक होती विद्यार्थी मित्रांनो, ती 2 दिवसामध्ये या ठिकाणी बंद झाली होती। बघा खाली काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, आपली जी काही अंतिम रिस्पॉन्स शीट आहे विद्यार्थी मित्रांनो 10 दिवसामध्ये या ठिकाणी येण्याची दाट शक्यता आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपली जी काही पहिली रिस्पॉन्स शीट होती विद्यार्थी मित्रांनो 1 मार्चला या ठिकाणी आली होती आणि जी आपले काही विद्यार्थी मित्रांनो अंतिम रिस्पॉन्स शीट आहे विद्यार्थी मित्रांनो ती 10 दिवसामध्ये याची या ठिकाणी दाट शक्यता आहे। बघा खाली काय सांगितलंय, जिल्हा न्यायालय भरतीमध्ये विद्यार्थ्यांना शिपाई परीक्षेमध्ये बघा शिपाई परीक्षेमध्ये आपली 30 मार्कांची परीक्षा होती विद्यार्थी मित्रांनो, 30 पैकी विद्यार्थ्यांना 15 ते 20 याच रेंजमध्ये सर्व या ठिकाणी मार्क हे मिळालेलेच आहेत। विद्यार्थी मित्रांनो, 15 ते 20 याच रेंजमध्ये उमेदवारांना शिपाई परीक्षेमध्ये त्यांना हे मार्क मिळालेच आहेत। विद्यार्थ्यांना बघा 10 मार्क असतील, 12 मार्क असतील, 14 मार्क असतील, 16 मार्क असतील, अशाच प्रकारे सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्क हे मिळालेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थी मित्रांच्या या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम खूप जास्त अवघड होते त्या विद्यार्थी मित्रांच्या या ठिकाणी नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये त्यांचे बघा या ठिकाणी त्यांचे मार्क वाढणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, समजा तुम्हाला 12 मार्क असतील विद्यार्थी मित्रांनो आणि तुमचा पेपर या ठिकाणी खूप जास्त अवघड असेल तर तुमच्या या ठिकाणी 3 ते 4 मार्क या ठिकाणी वाढण्याची दाट शक्यता आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपली जी काही परीक्षा होती TCS ने आपली परीक्षा घेतली होती आणि परीक्षा आपली ही खूप जास्त अवघड होती, त्यामुळे आपलं नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये त्यांच्या ठिकाणी मार्क हे वाढणार आहेत। बघा खाली काय सांगितले विद्यार्थी मित्रांनो, जरी तुम्हाला या ठिकाणी कमी मार्क असतील तर तुमच्या ठिकाणी नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये तुमचे 3 ते 4 मार्क या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे। बघा खाली काय सांगितलं, पहिल्या आन्सर कीमध्ये बरेच प्रश्न या ठिकाणी चुकीचे दिलेले आहेत, त्याचे पण तुम्हाला या ठिकाणी मार्क मिळू शकतात। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पहिल्या रिस्पॉन्स शीटमध्ये या ठिकाणी बरेच या ठिकाणी उत्तर चुकीचे दिल्यामुळे त्यांचे पण मार्क या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात। बघा खाली काय सांगितलंय, समजा तुम्हाला 12 मार्क असतील विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमचे 12च्या ठिकाणी 16 मार्क या ठिकाणी तुमचे होणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये तुमचे 3 ते 4 मार्क या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे। बघा खाली काय सांगितलंय, सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी फायदा होणार आहे। ऑनलाईन परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना खूपच कमी मार्क आहेत आणि 1/7 या प्रमाणामध्ये विद्यार्थी निवडायचे असल्यामुळे या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 1/7 या प्रमाणामध्ये त्यांना या ठिकाणी विद्यार्थी निवडायचे असल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधीही मिळणार आहे। बघा खाली काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 10 जरी मार्क असतील विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमची कौशल्य चाचणीसाठी तुमची निवड होण्याची दाट शक्यता आहे। विद्यार्थी मित्रांनो, आताच आपल्या ठिकाणी अंतिम निकाल आपला अजून आलेला नाही विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनाच कमी मार्क आहेत। या ठिकाणी बघा जरी तुम्हाला 10 जरी मार्क असतील विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ठिकाणी कौशल्य चाचणीसाठी निवड होण्याच्या ठिकाणी दाट शक्यता आहे। बघा खाली काय सांगितलंय, जिल्हा न्यायालय भरती नियमाप्रमाणे तुम्हाला 35% तुम्हाला गुण या ठिकाणी घेणं हे आवश्यकच होतं। बघा शिपायाची परीक्षा आपली 30 मार्कांची परीक्षा होती, तुम्हाला या 30 पैकी तुम्हाला या ठिकाणी 35% गुण घेणं हे आवश्यकच आहेत। बघा 30% म्हणजे ते तुम्हाला 10.5, तुम्हाला 30 पैकी 10.5 या ठिकाणी तुम्हाला गुण हे घेणं आवश्यकच आहे आणि जे उमेदवार या ठिकाणी कॅटेगरीमध्ये असतील विद्यार्थी मित्रांनो, त्यांना 9 मार्क या ठिकाणी घेणं हे आवश्यकच आहे। बघा खाली काय सांगितलं, बघा लिपिक परीक्षा आपली 40 मार्कांची परीक्षा होती। बघा लिपिक परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी 35% गुण म्हणजे तुम्हाला 14 या ठिकाणी गुण घेणं हे आवश्यकच आहे आणि जे उमेदवार
कॅटेगरीमध्ये असतील त्यांना 12 मार्क या ठिकाणी घेणं हे आवश्यकच आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यापेक्षा जर कमी मार्क असतील तर तुम्ही नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये तुम्ही पात्र असू शकणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पात्र असू शकणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी आपल्याला कॉमेंट्स येतात. विद्यार्थी मित्रांनो, जरी तुम्हाला 10 जरी मार्क असतील विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या या ठिकाणी निवड होण्याची शक्यता आहे. कारण आपल्याला एकाच साथ याप्रमाणे विद्यार्थी घ्यायचे आहेत आणि भरपूर विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोणीही हताश व्हायचं नाही. सर्वांना या ठिकाणी निवड होण्याची शक्यता आहे.